आपण आताच क्रोध हा एपिसोड बघितला. क्रोधावर विजय मिळवण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात, पण तो विजय मिळणं एवढं सोपं नाही आहे. याला कारण आहे, लक्षात ठेवायचं. याला जीवनविद्या काय सांगते की आपण ज्याला विकार म्हणतो ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, याला सगळे लोक विकार म्हणतात. तर सद्गुरूंनी त्याला प्रेरणा म्हटले. ह्या प्रेरणा आहेत, लक्षात ठेवा. आणि या प्रेरणा कधीच दाबून टाकता येणार नाही, कधीच मारून टाकता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण ती शक्ती आहे. ती शक्ती असल्यामुळे शक्ती ट्रान्सफॉर्म करू शकतो आपण, कळलं की नाही. मग सद्गुरूंचं म्हणणं काय की या खऱ्या म्हणजे प्रेरणा आहे. प्रेरणा म्हणजे काय, ह्या जीवनाला आवश्यक आहेत. जीवनाला आवश्यक म्हणजे जसं आपण जेवणामध्ये आपल्याला सगळं पाहिजे, चटणी पाहिजे, लोणचं पाहिजे, पापड पाहिजे, भात पाहिजे, सगळं पाहिजे असतं. पण चटणी किती प्रमाणात आणि लोणचं किती प्रमाणात, मीठ किती प्रमाणात, या प्रमाणाला महत्त्व आहे, समजलं ना. म्हणून सद्गुरू म्हणतात काय की या साही प्रेरणा ह्या जीवनाला आवश्यक आहे. आणि जीवनाला आवश्यक आहेत, पण त्या जर वाढल्या, समजा ही ज्या प्रेरणा वाढल्या तर त्याचं विकारात रूपांतर होतं. समजा क्रोधाचं रूपांतर संतापात झालं तर तो विकार होतो. पण क्रोध हा प्रमाणामध्ये असला तर त्याचा उपयोग होतो, समजलं ना. मुलांना कंट्रोल करण्यासाठी, कंपनीमध्ये स्टाफला कंट्रोल करण्यासाठी थोडासा क्रोध पाहिजेच, समजलं ना. पण क्रोधाचा अतिरेक म्हणजे संताप, समजलं ना. मग या क्रोधावर विजय मिळवण्यापेक्षा त्या क्रोधाला प्रमाणात कसं ठेवता येईल याला खरं महत्त्व आहे, समजलं ना. आणि शेवटी राग जो आहे ना तो पोटातून येता कामा नये, ओठातून यायला पाहिजे. याचा अर्थ काय, पोटातून जेव्हा येतो ना तेव्हा तो खऱ्या अर्थाने दुसऱ्याचं अहित करणारा असतो. आणि जेव्हा ओठातून आपण जेव्हा म्हणतो तो लोकांच्या हितासाठी असतो, समजलं ना. आपण आतून पोटातून जेव्हा रागवतो ते आपण खूपच म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल राग असतो खूप. पण जेव्हा आपण ओठातून रागवतो याचा अर्थ काय की आपल्याला त्याचं प्रेम असतं, त्याच्या हितासाठी आपण रागवतो, समजलं ना. त्यामुळे क्रोध हा प्रमाणात असला पाहिजे, तो दुसऱ्यांच्या हितासाठी वापरला पाहिजे. पण तुम्ही म्हणाल आता मी क्रोधी खूप रागिष्ट आहे, मला राग खूप लवकर येतो. आपण काय करतो, लगेच रिॲक्ट होतो. कोणी काही बोललो ना संपूर्ण ऐकून घेण्याच्या अगोदर आपण रिॲक्ट होतो. पण सद्गुरू म्हणतात काय, रिॲक्ट होऊ नको, रिस्पॉन्ड कर. रिस्पॉन्ड कर म्हणजे काय, थोडासा विचार कर, तो काय बोलतोय नीट समजून घे आणि मग रिस्पॉन्ड कर. मी तुम्हाला सांगतो 90% प्रॉब्लेम्स हे आपण रिॲक्ट केल्यामुळे होतात. कारण आपण त्याचा विचार करत नाही, आपण लगेच रिॲक्ट करायला बघतो आणि मग आपण चिडतो. म्हणून आपण रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करायचं. मग हा मधला गॅप काय करायचा असतो, मध्ये गॅप पाहिजे विचार करायला. म्हणून गुड लिसनिंग ह्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर नीट ऐकलं एखाद्या माणसाला आणि इमिजिएटली रिॲक्ट नाही केलं आपण आणि विचार करून रिस्पॉन्ड केलं, नीट ऐकून घेऊन त्याचं आपण रिस्पॉन्ड केलं तर आपल्याला राग येणार नाही. कारण आपल्याला त्याचा हेतू समजतो, त्याला काय म्हणायचं ते समजतो, हे सगळं समजतं. त्यामुळे ते समजणं खूप गरजेचं आहे, कळलं ना. हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट म्हणजे ह्याच्यातनं मी काय सांगितलं की लिस्निंग स्किल वाढवलं पाहिजे. म्हणजे आपण लोकांना ऐकणं जास्त केलं पाहिजे. जेवढं ऐकाल तेवढं तुम्हाला तो माणूस समजून येईल, त्याचा हेतू समजून येईल आणि मग तुमचा रिस्पॉन्स चांगला जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ॲफर्मेशन म्हणून एक गोष्ट असते की सकाळी उठून जर तुम्ही साधना केली, काय साधना करायची, दिवसेंदिवस माझा स्वभाव शांत आणि प्रेमळ होत आहे. हे ॲफर्मेशन जर तुम्ही सकाळी उठून बऱ्याच वेळा म्हटलं, 20 ते 25 वेळा 30 वेळा सकाळी उठून डोळे मिटून आपण साधनेमध्ये बसून जर म्हटलं तर हळूहळू त्याचा परिणाम, हे ॲफर्मेशन हळूहळू सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि हळूहळू तुमचा क्रोध कमी होत जातो, तुम्ही शांत होत जाता, तुम्ही प्रेमळ होत जाता.